सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। ब्रह्मविद्या निरूपण सोहळा सर्वज्ञ सेवासनिक मंडळाच्या वतीनं ढोऱ्या डोंगर येथे 25 तारखेपासून सुरू आहे। आज आपला 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवसाचं हे दुसरं सत्र आहे। कालपासून बरीचशी सद्भक्त मंडळी वेगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून आलेली आहे, येत आहे। सकाळी आपण बघितलं की हा जीव जे कर्म करतो ते कर्म देवता लावू शकत नाही, पुसू शकत नाही, आणि परमेश्वरही लावत नाही, पुसत नाही। परंतु परमेश्वर हा अनार्जित दाता आहे। अनार्जित दाता असल्यामुळं जे आपण अर्जन केलं नाही, लीळादानाद्वारे, ग्रहणादानाद्वारे, संबंधदानाद्वारे, तो परमेश्वर मात्र आपल्याला लावू शकतो आणि पुसू शकतो। हे परमेश्वराचं वैशिष्ट्य आहे। दया, माया, कृपा, करुणा, देव परमेश्वरावरची कृपा आहे। परंतु कर्म करणं हे जीवाचीच प्रवृत्ती आहे। संत असंत कर्म परमेश्वर लावू शकतो, पुसू शकतो। सकाळी आपण काय बघितलं? लावू शकत नाही, पुसू शकत नाही। का? तर आपल्या स्वतंत्रतेला परमेश्वर हात लावत नाही। स्वतंत्रतेला जर हात लावला असता परमेश्वराने, तर जी मधली कड आहे, जी जीवाची कड आहे, ती कड सुद्धा परमेश्वर करू शकले असते। बोध द्यायचं काम, आचार अनुसरण करण्याचं काम आणि प्राप्तीला नेण्याचं काम। परंतु आद्यंती दैव मध्य पुरुष, प्राप्तीला आणि बोधाला परमेश्वर कार्य करतात, आणि मधली जी कड आहे जीवाची, ती जीवाला करावी लागते। परंतु आचार्य न्याय अनुसरण जबरदस्ती घडू शकतात, आहे की नाही? पण तेवढा अधिकार, तेवढी योग्यता, तेवढी पात्रता आपली असली पाहिजे, आणि कणव त्या जीवानी जोडलेली पाहिजे। जसं गोविंदप्रभू बाबांच्या लीळांद्वारे आपल्याला समस्त कृमी ते ब्रह्मा कीजे, कृमीलाही ब्रह्मा करणं। म्हणून परमेश्वर अनार्जित दाता ठरतो। जे अर्जन केलं नाही आपण, जे जोडलेलं नाही, तेही आपल्याला देणं। सुदाम्याने काय मिळवलं होतं? भीक मागणं, भिक्षा मागणं। परंतु एका पोयाच्या बदल्यात छोट्याशा परमेश्वराने त्यांना काय दिलं? सोन्याची नगरी दिलं। मिळवलेलं नव्हतं, अर्जन केलेलं नव्हतं, कर्मात नव्हतं, पण परमेश्वर मात्र देऊ शकतो। कोणालाही नाही देणार, त्या योग्यतेचं आपण जर बनलं तर। पण परमेश्वर लावू शकतो, पुसू शकतो, त्या अनार्जित दातामुळं। आणि कृमी ते ब्रह्मा की ही जे आहे गोविंदप्रभू बाबांचं, ते त्यातच मोडतं। त्या कृमीचं नरकात गेलेलं आहे, किती कणव मोडणार आहे, पण डायरेक्ट आनंदाला, डायरेक्ट देवतेच्या फळाला, सुख फळाला पाठवणं ही अनार्जित लीळा आहे, आणि ते परमेश्वर मात्र करू शकतात। आणि त्या योग्यतेचं आपण बनणं हे मात्र आपलं काम आहे। परमपूज्य परमपंत बाबाजी आलेले, सर्वांनी टाळ्या वाजवा। दत्तमुनी तुम्ही या, शिंदे बाबा तुम्ही या वरती, तुम्हाला जिथं व्यवस्थित वाटेल तिथं। पण मागे बघितलं, मग जीव प्रपंचात रची। मग का रची? प्रपंच तर जीवाने रचला, पण का रचला? त्याला प्रपंचच रचावं असं का वाटलं? रचण्याचं कारण काय असेल? काहीतरी कारण असेल ना, कारणाशिवाय कार्याला कोणतीच गोष्ट येत नाही। त्यांनी प्रपंच रचला, त्यात अडकला आणि त्यातच मेला। त्याच्यामुळं त्याला नरक जोडायला लागले। अस्थिर प्रपंच, अस्थिर संसार आपण स्थिरतेकडे नेण्याचा प्रयत्न करतो, आणि तो प्रयत्न जे कर्म करतो तेच पापाला आणि दुःखाला मूळ आहे। याची जाणीव झाली तरी आपण सोडतो का? नाही सोडत। का रची? जी आदमती आदगती आदरती म्हणून रची। त्या जीवामध्ये अनादि अविद्या असल्यामुळं अज्ञान आहे, जीवत्व आहे, मतित्रय आहे। वाईट विचार करणं, वाईट चिंतन करणं, वाईट कृतीवर जाणं, त्यातच रमणं, अधमती आहे, अधगती आहे।
जे का रचतो तो सदोष समूळ प्रपंचाची रचना जीव का करतो? देव परमेश्वर स्वतःच प्रश्न निर्माण करतात, का रचली? तर मग याच्यामुळे रचली. उत्तरही परमेश्वर स्वतःच देतात, परिहार परमेश्वर स्वतःच देतात. श्रीमुखेच शंका, श्रीमुखेच परिहार. अधमती म्हणजे हीन बुद्धी, नकारात्मक बुद्धी. आपण समोरच्याकडे काय बघतो, बघितल्याबरोबर आपल्याला दोष लक्षात येतात, लोक दिसतात, दोष दिसतात. हीन सुख, उपभोगण्याची इच्छा, वासना. आणि अधोगती म्हणजे हीन चाल, त्याच्यातच रममान होणे, त्याच्यातच चिंतन करणे, तेच बरं वाटणे, तेच मिळवण्यासाठी हट्टास करणे, प्रयत्न करणे. आणि आदरती म्हणजे त्याच्यातच रममान, तेच त्याच्यासाठी त्या सुखामध्ये रममान होऊन तेच सुख त्याला चांगलं वाटतं. म्हणून या जीवाच्या ठिकाणी मतित्रय असल्यामुळेच त्यांनी प्रपंच रचला म्हटले. सदोष समळा प्रपंचाची रचना करतो. तर मतित्रयाचे सामर्थ्य जे आहे ते कुठं कुठं वर्तते? हे जे मतित्रय आहे त्याचं कार्य कुठं कुठं वर्ततं म्हणले. प्रतिमळी प्रत्येक मळ रचताना ह्या अधमती, आदगती, आदरती हेच कारण झालं आणि त्यांनी मळ रचला म्हटले. प्रत्येक मळी मतित्रयाचे कार्य वर्तते म्हटले. आणि पाठी म्हणजे उच्च मळाच्या पाठी निचमळ रचतो. पहिलं मळ घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मळीनत्व आलं, संकोच आला, हे त्याला जाणवलं तरी तो पुढचं घेतच राहतो. कारण का? तर त्याला ते बरं वाटतं, सुख वाटतं. अधमती, आदगती, आदरती त्याच्यामध्ये असल्यामुळं तो पुढं रचत गेला. का रचला म्हणले? पाठी एक अशी मळ रचना का करतो म्हणले? एकाच्या पाठी एक, एकाच्या पाठी एक, पुढं का जातो, सरकतो का? आणि एकदाच का रचत नाही? एकदाच सारे मळ घ्यायचे आणि गप्प बसायचं ना. एक घेतला मग दुसरा घेतला म्हणजे तिसरा, असे स्टेप बाय स्टेप का येतो म्हटले. असे त्याला साऱ्या देवतेचे मळ घ्यावाच लागणार होते. तर मग तो एकाच वेळेस का करत नाही म्हणले? कसं काय रचणार, कशीची रचिती? तर असामर्थ्यवंत येतो. जोपर्यंत विश्वाचा मळ रचत नाही तोपर्यंत भैरवाचा त्याला रचता येत नाही. स्टेप बाय स्टेपच घ्यावा लागेल. आद्य मळाशिवाय विश्वाचा नाही, न विश्वाशिवाय भैरवाचा नाही, भैरवाशिवाय खाली जो येतो अगदी कर्मभूमीच्या यक्षिणीपर्यंत, तर त्याला पाठीमागचं कारण आहे आणि पुढचं कार्य आहे. पाठीमागचं सामर्थ्य आहे आणि पुढचं करणं आहे त्याच्यामुळं असामर्थ्यवर्त असतानाही मग तो कसा काय रचतो म्हटले? एक मळ करी दुसरा कराव्या बुद्धी. सामर्थ्य नाही, एक मळ रचला त्याला मग पुढची बुद्धी येते. सामर्थ्य जरी नसलं तरी ते सामर्थ्य म्हणजेच मायादत्त सामर्थ्य. आद्यमळामुळंच पुढं तो सरकत गेला आणि मागचं कार्यरूप झालं, मागचं कारण झालं, पुढचं कार्यरूप झालं. समग्र मळ एकदाच करता येतच नाही म्हटले. तेवढं त्याच्यामध्ये सामर्थ्य नाही. तो आहे विश्वाच्या मळामध्ये किंवा आद्य मळामध्ये. डायरेक्ट यक्षिणीचे मळ, बाकीचे खालचे मळ घेता कशी येतील त्याला? तर मागच्या कारणाशिवाय त्याला पुढचं सरकता येत नाही. तर मळ जे अंगावर तो घेतो तर त्याच्यासाठीही घेण्यासाठी आदमतीच कारण आहे का म्हटले? मग तर आदमती हे माया सामर्थ्य, यामुळे क्षणात मळ रचून क्षणात अंगावर घेतला जातो. आणि ऊर्ध्वगती झाल्यावर मळाचा नाशही तात्काळ होईल का मग म्हटले? आता एक क्षणात घेतला म्हटले ठीक आहे, परंतु मग नाश करताना सोडतानाही तोच क्षण, तीच वेळ करता येईल का ऊर्ध्वगती जाताना? कारण आपण घेत चाललोय पण आपल्याला सोडतही जायचं आहे ना, नुसतंच घ्यायचं नाही. तर मग त्यावेळेसही हाच नियम लागतो का? तात्काळ घेतला तसा तात्काळ सोडला असं होतं का म्हटले? ऊर्ध्वगती तो कर्मवशीची व्हावे, ऊर्ध्वगती मात्र तात्काळ सोडता येत नाही. ऊर्ध्वगती झाल्यावर तो म्हणजे मळाचा नाश जो आहे कर्मवशीच म्हणजे क्रमाक्रमानेच व्हावा लागतो. इथंही क्रमाक्रमानेच घेतो पण तात्काळ घेतो आणि तिथं मात्र क्रमाक्रमाने सोडावं लागतं. यवंग काळ म्हणजे कष्ट अधिक, कष्ट बहुत. सोडताना कष्ट बहुत पडतात, घेताना मात्र कोणत्या प्रकारचा कष्ट पडत नाही. जैसा ओट लेळा गुंड, प्रमाण काय देतात ते? वरचा डोंगरावरचा जो दगड आहे तो एकदा ढकलला का त्याला काही लागतं का? खाली यायला वेळच लागत नाही. ज्याप्रमाणे उतारावरील दगड खाली येण्यास काहीच वेळ लागत नाही, परंतु तोच दगड वरती न्यायचा असेल तर, चढवायचा असेल तर, मग पाणीचा घ्या, दगडाचं घ्या, कोणत्याही घ्या, आपल्याला सुद्धा वरती जायचं तर एनर्जी जास्त लागते. उतारावायचं तर आपल्याला कमी लागते. त्या दिवशी आपण अनुभव घेतला आणि इतर वेळेस आपण अनुभव घेत राहतो. तर खाली येताना काही लागत नाही म्हटले परंतु वरती जाताना कष्ट लागतात. त्याच न्यायाने हे आपण घ्यावं म्हटले.
तर शाब्दज्ञान चरित झाल्यावर अप्रोक्ष देतात, अप्रोक्षाचा कर्माचा नाश झाल्यावर सामान्य ज्ञात. आता त्यांनी हे थोडंसं तिकडं घेऊन गेले. शाब्दज्ञानातून अप्रोक्ष ज्ञानात कर्माचा नाश, मग सामान्य ज्ञानात मळाचा नाश, मग विशेष ज्ञानात अयोग्यतेचा नाश. मळाचा नाश ईश्वर हेतून होते. कोणत्या ठिकाणी अप्रोक्ष दिल्यानंतर कर्माचा नाश झाल्यावर सामान्य ज्ञान देतात. सामान्य ज्ञानात मळाचा जो नाश होतो तो ईश्वर हेतून होतो म्हटले. परंतु आद्यमळ नाशत नाही. मळाचा नाश हा तिकडं ईश्वर हेतूने, परंतु आद्यमळ जो आहे तो नाशत नाही, तो ईश्वर नाशवितात. अविद्यांच्या पाठी ही जी आहे ऊर्ध्वगती होण्यासाठी वेळ आणि कष्ट अधिक लागतात म्हणले. तर हे सांगण्याचं कारण काय की मळ नाशवल्या जातो, परंतु कुठं इथं जेव्हा आपण सहारात जातो त्यावेळेस आपल्याला कष्ट पडतात. परंतु जेव्हा सामान्य शाब्दज्ञानातून अपरोक्षातून, अपरोक्षातून सामान्य ज्ञानात जातो, सामान्य ज्ञानात जो मळाचा नाश होतो तो परमेश्वराच्या हेतून नासतो. इथं मात्र आपल्याला नासावं लागतं. यथा गंगोदक. आता त्यांनी प्रमाण कशासाठी दिलेले? गंगोदक म्हणजे ज्याप्रमाणे समुद्राला मिळालेले गंगेचे पाणी, किती जर आता समुद्रातलं गंगेचं जे पाणी ते समुद्राला मिळालं, किती कष्ट केले तर उलट दिशेने ते परत आपल्याला घेता येईल का? उगमापर्यंत आणता येईल का? जिथून नदी उगम झाली समुद्रात गेली आणि आता समुद्रातून परत उलटं तेच पाणी परत उगमापर्यंत नाही आणू शकत, कितीही टेक्नॉलॉजी आता वाढली तरी. कारण ते उतारा धावलेलं असतं. आता उतारावरून वरती न्यायचं तर किती एनर्जी लागेल आणि ते अशक्यातली गोष्ट आहे. त्याप्रमाणे किती जरी प्रयत्न केला तरी प्रमादी या जो आहे त्या सृष्टीत पुन्हा संबंधास पात्र होत नाही. आता इथं प्रमादी आणला त्यांनी. त्याप्रमाणे ह्या ज्या मळ जे आहे त्याला नासवायचे आहे, तो कष्ट लागतात. ते मळ ज्यावेळेस आपण सामान्य ज्ञानात जातात ते ईश्वर हेतूने करतात, परंतु प्रमादिया जेव्हा होतो, ज्याप्रमाणे त्याला सृष्टीत पुनःसंबंध होत नाही, त्याचप्रमाणे म्हटले हे जे मळ जे आहे हे जीवाकडून नासल्या जातात. तर कशा पद्धतीनं? आणि तिथं परमेश्वराच्या हेतून नासले जातात म्हटले. याच्यात दोन दोन अर्थ दिलेले आहे. तर आदमतीचे जीव हे तात्काळ मळ रचना करून घेतात म्हटले. कवन्याय आदमतीचे जे जीव आहे जैसा ओट गुंडा, त्या गुंडासारखाच म्हणले आदमतीचे म्हणजे खाली येणारे ते तात्काळ घेतात म्हटले. त्याचप्रमाणे मतित्रय मायादत्त सामर्थ्यामुळे शीघ्रतेने मनुष्यापर्यंत मळाची रचना पण करतात. यथा गंगोदक म्हणजे गंगेच्या पाण्याप्रमाणेच त्यांनी प्रमाण देऊन त्याप्रमाणे नदीच्या प्रवाहाप्रमाणे संत कर्माचाही प्रवाह चालूच असतो. गंगेचा प्रवाह जसा वाहतो त्याचप्रमाणे आपले कर्मसुद्धा चालूच राहतात. मग त्याच्यात दोन्ही येतात, संत आहे असंत आहे. फक्त यात एकच घ्यायचं आहे की आपण सृष्टी रचली, का रचली, याचं कारण काय? तर कारण आदमती आदगती आदरती. आपल्या विचारधारा, आपली प्रवृत्ती, आपल्या जीवाचं स्ट्रक्चर. आपण कधी विचार करतो नकारात्मक विचार करतो, अगदी सूत्राचा सुद्धा, वचनाचा सुद्धा, लीळेचा सुद्धा. हेतू आपल्याला न समजल्यामुळे यथार्थपणे आपण जर एखाद्याकडून नाही समजून घेतलं तर आपल्या मनामध्ये त्याच्याविषयी सुद्धा निगेटिव्ह विचार येतात. याचं कारणच आदमती आदगती आदरती. आणि तेच उलटं करायचं आहे. इथं काय आहे? वाईट विचार येतात, वाईट चिंतन करतो, वाईट कृतीवर जातो. तेच चांगला विचार करणं, चांगलं चिंतन करणं, चांगली कृती करणं. साधना काय आहे? परमेश्वर प्राप्ती काय आहे? दैवराटी काय आहे? ऊर्ध्वगतीचा विचार करायचा आहे. हा आदगतीचा विचार आहे. आणि आदगतीचा विचार आहे म्हणून तो मळ रचत रचत प्रपंचात येतो आणि त्यांनी प्रपंच रचलेला असतो. त्याला मात्र तेच रचलेले मळ त्यांनी या आदमती आदगती आदरतीनुसार ते नाश करायचे असेल तर किती कष्ट करावं लागतं याचे उदाहरणं त्यांनी दिलेले आहे. दगडाचं उदाहरण असेल आणि आपण ते अनुभवतो दररोज, तर हे फक्त समजण्यासाठी आहे. आपण कोणताही निगेटिव्ह विचार केला तर त्यातून चांगलं होत नाही. म्हणून होकारात्मक धर्म हा होकारात्मक आहे. त्याची विचारधारा, त्याची आचारप्रणाली हे जीवाच्या हितासाठी, जीवाच्या भल्यासाठी त्याच्यामुळे होकारात्मक आहे. तो भीतीदायक नाही आहे. भीतीदायक जर असता तर परमेश्वरांनी तसं सांगितलं असतं, पण परमेश्वरांनी कुठे तो भीतीदायक सांगितलेलं नाही आहे. देवता वर्ग आपण बघितल्यानंतर आणि बघायच्या अगोदर
देवता वर्गाविषयी आपल्याला भरपूर शंका, प्रश्न, भीती वाटत असते, परंतु देवता हा वर्ग जो आहे हा एक सिस्टमचा भाग आहे. आणि यक्षिणीपासून मायेपर्यंत जर आपण अभ्यास केला तर इथं मागच्या याच्यात टीकेमध्ये काय गेलं की आपले जे कर्म लागणं आहे, पुसणं आहे, हे चैतन्य मायासुद्धा करू शकत नाही. म्हणजे तिच्या हातात आपण कुठंच नाही आहे, कधीच नाही आहे. आपण तिच्या हातात जातो. म्हणजे एखादा गुन्हेगार आहे, ज्यांनी चोरी केली तर त्याला पोलीस पकडणारच आहे. ज्यांनी केलीच नाही त्याला पोलीस पकडतील कसे? तसं आपण कोणतं कर्म केलं आहे त्या कर्मानुसार चिन्ह पडणारच आहे. चिन्ह पडलं म्हणून ती देवता भोगवणारच. जर कर्मच वाईट केलं नाही तर चिन्ह पडणार नाही, देवता भोगवण्याचा विषय येणार नाही. म्हणून सर्व काही आपल्यावर आहे. आपण कसं करतो, काय करतोय, म्हणून याचा अर्थ देवतेला सामर्थ्य नाही, देवतेला घाबरायचंच नाही असं होत नाही. नियम आहे परमेश्वरांनी बांधून दिलेले, त्या नियमात जर आपण राहिलो तर देवता हा सिस्टमचा भाग असल्यामुळे देवतेपासून आपल्याला कोणत्याही प्रकारचं घाबरण्याचं कारण नाही. मग याचा अर्थ मंदिरात जायचं, बसायचं, तू काही करू शकत नाही, आम्ही कोण आहे, तू कोण आहे, तुला माहीत नाही, असं म्हणायचं का? नाही. जसं एखादं घर असतं, प्लॉट असतो, त्याची एक सीमा आखून दिलेली असते. त्या सीमेमध्ये दुसऱ्याच्या आपण कुठं जाऊ शकत नाही, कारण त्याचा अधिकार त्याच्या मालकाचा असतो. तसं त्या देवतेच्या एक सीमा आहे. म्हणून परमेश्वराने सांगितले जाऊ नये मंदिरात. गेले तर प्रसाद खाऊ नये. न पळता आपल्या डोक्यात घुसवलेलं आहे, परंतु ते जर आपण समजून घेतलं तर ती जी भीती आपल्या मनात आपोआप निघून जातो. आपला देव भला, आपण भला, आपला धर्म भला, आपली धार्मिकता भली, असा विचार करून जेव्हा जातो तेव्हा कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. ट्रॅफिकचे नियम आपण का पाळतो? तर आपल्याला अडचण येऊ नये, संकट येऊ नये म्हणून गाडी चालवताना आपण ट्रॅफिकचे नियम पाळतो. तसे धर्माचे काही नियम आहे. ते नियम पाळत असताना देवतेकडून आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा प्रॉब्लेम्स येऊ शकत नाही, अडचणी येऊ शकत नाही, विघ्न येऊ शकत नाही. परंतु आचार करताना, साधना करताना आपण केलेले कर्म, मानसिक कर्म, त्यातून देवता विघ्न करतात. तेही स्वतःहून नाही करत, आपल्या मनात आलं. जसं आता एखादा साधक आहे, भिक्षा करायला चालला आणि त्याला वाटलं का भिक्षेत मला असा असा पदार्थ आला पाहिजे, आणि मग त्या देवतेला कळतं. त्या देवतेला कळाल्यानंतर एखाद्या जीवाचा प्रसव तसा आलेला असतो, त्या जीवाला ती तशी सुचवते, तोच पदार्थ करतो. तुम्ही जातो म्हणजे तिन्ही जुळून आलं पाहिजे. एक तर तुमच्या मनात येणं, देवतेचा प्रसव त्याच वेळेस निर्माण होणं, त्या जीवाचा प्रसव त्याच वेळेस निर्माण होणं, आणि मग ते सारं एकत्र आलं तर. पण त्याच्यासाठी देवानी परत आणखीन पुढं सांगितलं सावधानता. मनात आलं, तोच पदार्थ आला, आपल्या लक्षात आलं तर मग आपण तो घ्यायचा नाही, तो पुरून टाकायचा. जरी लक्षात आलंच नाही, आल्यानंतर जेवायला बसलो लक्षात आलं तरी आपण नाकारता येतो. आणि जेवल्यानंतरही परत जेवणानंतर लक्षात आलं तर 3 तासाच्यात उलटी करायची राहते, वॉमिटिंग करायची राहते, पण तो पचवायचा नाही. म्हणजे असे प्रकार नंतर सांगितलेले आहे. देवता वर्ग आपण बघतोय तर हे भीती का निर्माण झाली आपल्या मनामध्ये? तर आदमती आदगती आदरती, भीती माणसाची अज्ञानाने निर्माण होत असते. जितकं जास्त अज्ञान तितके जास्त भीती. आणि या अज्ञान कशामुळे? ह्याच कारणामुळे. भीती कशामुळे? याच कारणामुळे. कोणती भीती जर तुम्हाला दूर करायची असेल तर ज्ञान समजून घेणं, त्यातली समज निर्माण होणे अत्यंत गरजेचं आहे. उजेडात आपल्याला भीती वाटत नाही, अंधारात भीती वाटते. याचं कारण तेच आहे, अज्ञान म्हणजेच अंधार, उजेड म्हणजे ज्ञान. म्हणून ह्या देवता जो आहे, ह्या देवतेच्या अनुषंगाने जर आपण काही गोष्टी समजून घेतल्या तर ह्या नकारात्मक विचारांतून आपण त्या स्वीकारलेल्या आहे. परंतु देवता सामर्थ्य असतं आणि त्यांच्या याच्यामध्ये त्या कार्यरत असतात. आपल्याला ते कुठंही स्पर्श करू शकत नाही, करत नाही. अगदी रस्त्याने चालून मंदिर आहे मग लगेच ती देवता येईल आणि तुमच्या बोकांडी बसेल, अशातला भाग नाही. या अनुभव आम्हाला येतात. कुठंतरी चाललो आणि एखादी आई असते, एखादा माणूस असतो, वॉकिंग करत असताना मग तिकडून येतो, बाबा दंडोत तिकडं नका जाऊ. का बरं जाऊ नका? तिथं मंदिर आहे म्हणले. मग मंदिर आहे तर काय करणार आहे? आपण आपल्या रस्त्याने चाललो आहे, ते त्यांच्या ठिकाणी कार्यरत आहे. हा जो विकल्प आहे देवतेचा, हा नकारात्मक विचारातून येत असतो. तीर्थक्षेत्र देवता ज्या पुरुष आहे ते आपलावतात. हे कशाने आपलावतात? आपल्या मनातल्या विचाराने आपलावतात. बघा, आपण बोलता बोलता बरेच चर्चा करत असतो, अरे आपल्याकडे इकडं काहीच नाही आहे, अशा ठिकाणी देवतेची ट्रस्ट आहे, तिथं काय चालतं, हे चालतं, स्तुती करतो की नाही? किंवा रस्त्याने चाललं, मंदिर खूप सुंदर दिसलं, वा मंदिर काय किती सुंदर आहे, किती डिझाईन आहे, करतो की नाही?
हा बी संकल्परूप विकल्पच आहे, संग्रहरूप विकल्पच आहे. तुम्ही म्हणले कसा काय? जसं आता तुमच्या घरात कोणीतरी आलं, मी आलो आणि मी म्हटलं वा घर तर खूप सुंदर बनवलं, वा तुम्ही कलर बिलर एकदम मस्त आहे. बरं कोणाला वाटेल? घराच्या मालकाला वाटेल ना, का त्या घराला वाटेल? तसं तुम्ही मंदिर चांगलं म्हटले, तिथल्या ट्रस्टीचं कार्य चांगलं म्हटलं, बरं कोणाला वाटेल? आणि ती देवता मग काय करेल? आपलं होती. म्हणजे इतका छोटा विचारसुद्धा आपल्याला धर्मापासून घेऊन जाऊ शकतो. त्याच्यासाठी लागते आपल्या बुद्धीची स्ट्रॉंगनेस. आणि हे का होतं असं, की आपल्याला समज नसल्यामुळं अधमती अधगती आदर त्याचंही कार्य चालू आहे. जसं परमेश्वराचं हे जीव उद्धारण्याचं अखंडित कार्य चालू असतं, तसं देवतेचंही कार्य चालू आहे त्याच्या सिस्टमच्या प्रमाणे, त्याच्या चौकटीत राहून. देवताही कार्यरत आहे. फक्त देवतेचं आणि परमेश्वराच्या कार्याचा एक नेमका फरक तुम्हाला सांगतो. परमेश्वर स्वतः अवतार घेतात, स्वतः अवतार घेऊन वाडोवाडी फिरतात, अधिकारी जीवाला निमित्त करून स्वतःची ओळख देतात. तसं कोणतीही देवता अवतार घेतात, हजारो अवतार होतात त्यांचे विग्रहाच्या माध्यमातून, परंतु कोणतीही देवता अवतार घेतल्यानंतर स्वतःची ओळख मात्र देत नाही. तुम्ही पुराणात बघा, कुठेही बघा, अभ्यास करा, कोणत्या देवतेने सांगितलं का मी अशी देवता आहे? तुम्हाला कधी ऐकायला भेटणार नाही. पण तरीही देवतेचे धर्म एवढे का फोपवले, एवढे का वाढले, एवढे का लोक ती भक्ती करतात आहे? त्यांनी तर कधीच सांगितलं नाही मी अशी विशिष्ट देवता आहे आणि अशी जर तुम्ही भक्ती केली माझी तर तुम्हाला असं मी फळ दिलं, असं सांगितलं का देवतेने? नाही दिलं. तरी पण मग असं का होतं? तर ती देवता विग्रहाच्या माध्यमातून क्रीडते, म्हणजे अवतार घेते. ती सांगत नाही. ती काय करते? ती स्वतःचीच भक्तीला सुरुवात करते. ते जे मंदिर आहे तिथं त्या भक्तीला सुरुवात करते स्वतःच, ती सांगत नाही. मग ती करते म्हणून दुसरा करायला लागतो, तिसरा करायला लागतो, आणि ती भक्ती एकदा फोपवली का मग तो त्याचा विग्रह आहे तो निघून जातो आणि ती परत परंपरा कंटिन्यू चालू राहते. हे परमेश्वराच्या भक्तीतलं, देवतेच्या भक्तीतलं, परमेश्वराच्या कार्यातलं, देवतेच्या कार्यातला हा नेमका फरक आहे. ती सांगत नाही, परंतु ती स्वतः येऊन क्रीडते. आणि याचे प्रमाण आहे, याचे प्रमाण आहे. कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणत्या देवतेचे विग्रह क्रीडले हे परमेश्वराने सांगितलेलं आहे. इथं आपलं ते मेकरच्या तिथं ते विवर काय लोणार जे तीर्थ आहे तिथं देवता क्रीडलेली आहे. वाराणसीला देवता क्रीडलेली आहे. म्हणजे काय? परमेश्वराने सांगितलं म्हणून आपल्याला कळालं ना. वाराणसीला महादाईसा गेली, त्या महादाईसाला देवाने काय सांगितलं की बाई कोणालाही खाऊ नको, कोण कोणाला खाऊ घालील, कोण कोणाला खाऊ घालील. तू आंधळा पांगळा दिसला तर खाऊ घाल. तो आंधळा पांगळा कोण होता? तो का जीव होता का? तो त्या देवतेचा विग्रह होता. आता परमेश्वराला माहिती आहे म्हणून परमेश्वराने सांगितलं आणि म्हणून तिनं ते केलं. तर त्या विग्रहाला अन्नदान अहेतुक केल्यामुळं बोधाला ती पात्र झाली आणि परमेश्वराने बोध दिला आणि तिथंच तिने संन्यासस्तू म्हटलं. पश्चाताप झाला की देवाने सांगितलं होतं यायचं नाही, तरी मी आले. तर हे जे आहे हे फक्त परमेश्वरच जाणू शकतात, दुसरं कोणी जाणू शकत नाही. आणि आपला अहेतुक भाव असेल, आपली तळमळ, आपली त्याप्रमाणे प्रार्थना असेल, सत्याची ओढ असेल, तर मग परमेश्वरच असं भजन घडवतात. आपण कोणालाही भजन देऊ शकत नाही. मग दैवराटीच्या ज्ञानियाला असो, देवतेच्या विग्रहाला असो, आणि मग कोणत्या ठिकाणी आपलं भजन घडलंय त्याच्यानुसार आपला ओला गुण आहे, आपला प्रयत्नवाद आहे, आपला रांगोळीचा, कटकटियमांचा, हे सारे भजनातो पुरुष निर्माण झालेले. म्हणजे परमेश्वराच्या कोणत्या अवताराच्या ठिकाणी त्याचं भजन घडलं त्याच्यानुसार. तर हे सांगण्याचं तात्पर्य की हे अधमती अधगती आदरती ही सर्वात मोठी कीड आहे आपल्याला लागलेली. त्याच्यामुळेच प्रपंच रचला आणि त्याच्यामुळेच प्रपंचात येऊनही आता अधिक असंत कर्म करतोय. असंत कर्माची उत्पत्ती कुठून आहे? इथूनच आहे. नकारात्मक विचार कुठून आहे? इथूनच आहे. म्हणून हे ऊर्ध करायचं आहे. आणि ऊर्ध करायचं म्हटल्यानंतर काही बटन नाही आहे, त्याला गोळी नाही, औषध नाही, इंजेक्शन नाही, ऑपरेशन नाही आहे. ती प्रक्रिया आपण आपल्यावरती केलेली, ती सवय लावा लागेल. जसं आता ह्या डोंगरावर तुम्ही गेले, आज थकले, परंतु तुम्ही एक पण लावून टाकला की चला दररोज जायचं. 2 दिवस थकवा होईल, 4 दिवस थकवा होईल, 10 दिवस थकवा होईल, परंतु हळूहळू ती हॅबिट तयार होईल, ती सवय लागेल तुम्हाला. आणि सवय लागल्यानंतर एक वेळ असं वाटेल का तुम्हाला काहीच वाटणार नाही वरती जाणं खाली येणं. सवय लावली, प्रॅक्टिस केली. तुम्हाला म्हटलं चला 108 दंडोत घाला, आज घालू शकता का? नाही. पण तुम्हाला म्हटलं की 15 दिवसानंतर तुम्हाला 108 दंडोत घालून दाखवायचे आहे मला, तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. 5-5 दंडोत, 10-10 दंडोत वाढवत ती सवय लागत, त्या शरीराला तशी सवय लागत ते करू शकता. तसंच चांगल्या विचाराचं आहे. चांगले विचार हेतू पुरस्कार आपल्या हृदयामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये आपल्याला निर्माण करावं. वाईट विचार आले का ते खोडून टाकायचे आणि चांगला विचार करायचा.
चांगले विचार करायचं, चांगलं स्वप्न पाहायचं, चांगलं चिंतन करायचं. परमेश्वर दयाळू माळू कृपाळू. तुम्ही ह्या ठिकाणी बसले, तुम्ही स्वप्न पाहतात. कशाचे स्वप्न पाहतात? की असा बिझनेस झाला पाहिजे, अशी नोकरी लागली पाहिजे, मुलाला अशी मुलगी भेटली पाहिजे, त्याचंही असं भलं झालं पाहिजे, त्याला एवढा पगार. हे स्वप्न पाहतात की नाही? मग एवढं झालं तर मग आपण बंगला बांधू, मग ऑफिस बांधू, मग गाडी घेऊ. स्वप्न पाहतात. ते स्वप्न पाहतात, ती वासना करतात, त्यासाठी प्रयत्न करतात आणि ते पुरं पण होतं काही अंशी. तसंच इकडचं स्वप्न जर पाहिले की आता काही नाही, आता खूप झालं, सर्व दिलं देवानी, मुलं बाळं झाली, त्यांचे लग्न झाले, आता आपल्याला अनुसरायचं. स्वप्न पहा अनुसरायचे. असं अनुसरू, तसं अनुसरू. मग अनुसरण केल्यानंतर काय, मस्त 3 टाईम पंक्ती जोडू, असं स्वप्न पाहिजे का? नाही. आपण आचार करू, आपण आटन विजन करू, भिक्षाभोजन करू, ढोऱ्या डोंगरात जाऊन राहू, 2 दिवस 8 दिवस नाही, कायमचं राहू, असे स्वप्न पहा ना तुम्ही. परमेश्वर म्हणतात जर त्याच्या पाठीमागची तळमळ हेतू तुमचा शुद्ध असेल आणि तुमच्या हृदयात सात्विकता उतरून जर तुम्ही असे स्वप्न पाहिले, तर ती क्रिया काही अंशी केल्याचं गोमटं मी तुम्हाला देतो. बघा किती मोठी दयाळू माळू कृपाळूपण आहे. पण आपण इकडूनचे स्वप्न कधीच पाहत नाही. उलट जर पाहिले तर आपल्याला वाटतं याला खरंच नाही झालं तर दोष लागतो का काय, किंवा देवाला परत आपल्याला घेऊन बळत जातो का काय. तर आपण इकडचे स्वप्न पाहिले तर त्या अंशी जसं एकमेका भेटल्याचा पाडूच आहे. आता आपण एकमेकाला भेटलोय, तुम्ही जीव मी जीव, भेटलोय आपण जीव जीवाला, परंतु परमेश्वर म्हणता हे भेटल्याचा पाडूच आहे. म्हणजे काय, परमेश्वर भेटण्याचं गोमटं लागतं ना. तसंच आहे, आपण इथं विचार केला, चिंतन केलं, स्वप्न बघितलं, तर तसं करण्याचं गोमटं, तशी माइंडसेट, तशी परिपक्वता, तशी वाचना परमेश्वर म्हणता होईल का नाही होईल, हा होतं धर, करील का नाही करील, हा तर म्हण, होतं म्हण. परंतु आपण ते सुद्धा करत नाही. पण हे का करत नाही? अधमती अधगती अधरती, भीती वाटते आपल्याला. ते ऊर्ध्व करायचं. चांगला विचार, एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला वाईट विचार येतो, एखाद्याविषयी आपण अनुमान काढत राहतो, मनात कोणत्या कोणत्या मनमाळका चालू राहतात, घेणं नाही देणं नाही, काही संबंध नसतो आपल्याला. आता निवडणुकीचे वारे, कोणाला तिकीट भेटलं, कोणाला काटलं, कोण कोणत्या पक्षात गेलं, काही घेणं का तुम्हाला? कोण विचारित? मतदान होईपर्यंत तुमच्याकडे येतील, नंतर परत तुम्हाला ढुंकूनही पाहणार नाही, तुम्ही गेले तरी पाहणार नाही. परंतु तरी आपण किती इंटरेस्ट घेतो, त्याच्या पाठीमागे लागतो. हे अधमती अधगती अधरती. आपली ड्युटी करा, आपलं कर्तव्य करा, त्यावेळेस करायचं त्यावेळेस करा, काय कोणाला द्यायचं ते त्यावेळेस करा. परंतु विनाकारण अन्यवार्ता, चर्चा, त्याच्या सहभाग कशासाठी? हे अधमती अधगती. इंटरेस्ट, आपल्याला वाटतं कधीतरी अडचण आली तर असू द्या, ओळख पाळख आमदाराची, नगरसेवकाची, काय सर्वसामान्य माणसाला कधी कोणाची अडचण पडत नाही, कधी कोणाला अडचण वाटत नाही. त्यातल्या त्या दैवराटीच्या माणसाला तर काहीच अडचण नाही, कारण त्याचा वशिला डायरेक्ट परमेश्वराच्या सामर्थ्याबरोबर आहे. परंतु तेवढी तुमची निष्ठा असली पाहिजे. सर्वसामान्य माणसाला कोणाची गरज पडत नाही, जर गरज पडली तर प्रशासन तुमच्यासाठी तयार आहे. म्हणजे दैवराटीचं प्रशासन म्हणजे 81 कोटी 1.25 देवता, परमेश्वर म्हणतात ते तर सहाय्य करणारच आहे. परंतु आपण दृष्टपर प्रशासन जर घेतलं तर ते प्रशासन जनतेच्या कामासाठीच आहे. तुम्ही कलेक्टरकडे जाऊ शकता, तलाट्याकडे जाऊ शकता, तुम्ही तहसीलदाराकडे जाऊ शकता, काही कोणाकडे जायची गरज नाही आहे. जे काम आहे, जो करणार आहे त्याच्याकडे जाऊन तुम्ही कामही करू शकता. त्याच्यामुळं आपल्या मनात जे शंका येतात, जे सिक्युरिटी इनसिक्युरिटी फील करतो आपण, आणि त्यातून जे उपद्व्याप निर्माण करतो ना, हे सारं अधमती अधगती अधरतीचं कार्य आहे. त्यातून बाहेर पडायचं, स्वातंत्र्य मोक्ष, त्यातून स्वातंत्र्य व्हायचं आहे. ते मनाला शिवलंच नाही पाहिजे, विचार आलेच नाही पाहिजे. प्रपंचरत्न म्हणजे आपण काय करतो, हेच करतोय ना आपण, हाच प्रपंच आहे. मन माळका करणं, विचार करणं निगेटिव्ह, आणि त्यातून कार्याला येणं, हेच अधमती अधगती. प्रपंच काय? प्रपंच फक्त मग घर आहे, त्या घरामध्ये बाकीचं सारं आहे, तो प्रपंच आहे का? हा विचाराचा प्रपंच, आचाराचा प्रपंच. हे केलं तर ते करावं लागेल, ते केलं तर ते करावं लागेल. आपण एखाद्या मौतीला जातो तर मौतीला जाण्याच्या पाठीमागे सुद्धा येतो असतो का आपल्या मौतीला कोणतरी आलं पाहिजे, नाही आलो गेलो तर मग कसं काय? आता मेल्यानंतर कोण आलं कोण नाही तुला काय कळणार आहे? म्हणजे एवढा विचार आपण केलेला राहतो. मी म्हणत राहतो की ते बाबा आलो, येता आलं नाही म्हणे सत्संगाला, का बरं? नाही, अशी मौत झाली. लावो सत्संग महत्वाचा का मौत म्हणले, मग आपल्याकडे कोणी येईल का बाबा? म्हणजे त्यातून मला समजतं की विचाराची जी आपली मलिनत्व आहे, हे मलिनत्व आहे कुठपर्यंत गेलेलं असतं. कोणत्या वेळेस कोणाला कशाला महत्त्व द्यायचं? तुम्ही तरी कधीतरी तुमच्या नातेवाईकांचं लग्न सोडून सत्संगाला गेले कधी?
मौत आहे, दाव आहे, दशक्रिया, हे ते अशा पद्धतीने, अशा उत्साहाने का तुम्हाला असं वाटतं मी नाही गेलं तर आता त्याचं मौतही होणार नाही, मी नाही गेलं तर त्याचं लग्नही होणार नाही, त्याचा पिंडही कोणी उचलणार नाही, अशी भावना राहते. एवढं स्पीड आणि एवढं धावपळ राहते त्याची. खूप पळणं, खूप पळणं. फास्ट गाड्या घेऊन चालतात. लग्नाला जायचं, लग्नाला जायचं, लग्न सापडलं पाहिजे म्हटलं. तो गेल्यानंतर त्याला कोणी विचारतही नाही, तो फक्त याच्यातच जातो आणि पाहतो झालं का लग्न, आता जेवायला पद्धत कुठं बसणार आहे. त्याला त्याच्यासाठी जायचं राहतं, पटकन नंबर लागावा. हे सारे विचार हे अधमती, अधगती, अधरतीचे. आणि तुम्ही दैवराटीचे. परमेश्वराने सांगितलं ऊर्ध्वगतीचा विचार करा, यातून बाहेर पडा, चांगला विचार करा, चांगलं चिंतन करा, त्यातूनच संत कर्म होणार आहे, त्यातून तुम्ही स्वतंत्र होणार आहे. तुम्ही स्वतंत्र झाले तरच तुमच्या मनामध्ये स्वस्थता निर्माण होणार आहे. स्वस्थता जर निर्माण झाली तर शांततेने तुम्ही स्मरण करू शकता, साधना करू शकता, सत्संग ऐकू शकता, चांगला विचार करू शकता. सत्संग ऐकल्यानंतर कळू शकतं, उमटू शकतं. स्वस्थता नाही मनामध्ये, मनात हजारो विचार आहे, तुम्ही कुठेही बसा, कोणासमोर बसा, काय उपयोग आहे का? ती स्वस्थता म्हणजे पूर्णपणे स्वतंत्रता. म्हणून ह्या अधमती, अधगती, अधरती या सूत्रावरती आपण किती विवेचन केलं, चिंतन केलं तर खूप मोठं आहे, अतिव्यापक सूत्र आहे. आणि हे आपण दररोज अनुभवत असतो, प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीला अनुभवत असतो. काहीशी रची ना ते त्या सामर्थ्यात म्हणे का रचतो, तर अधमती, अधगती, अधरती म्हणून रचतो. आणि कशाने रचतो, तर त्याला सामर्थ्य दिलं ना म्हटले म्हणून तर रचतो. तो कशाने रचतो, त्याचे विचार आहे अधमती, अधगती, अधरती, पण रचतो कशाने, तर त्याला सामर्थ्य दिलं मायेने. काहीशी रची म्हणजे जीव मळाशी रचना कशाने करतो आणि कशी करतो ना, ते म्हणजे सृष्टी रचनेकाळी, मर रचनेकाळी म्हणले काय, जीवा सामर्थ्य आहे, म्हणजे सामर्थ्य दिलं, शक्ती येते म्हणले त्याच्यामध्ये, मर रचनेचे सामर्थ्य दिले. मायेने आद्यमळ चिटकावलं, आद्यमळानुसार विश्वमळ आला, हे सामर्थ्य घेत घेत तर पुढं आला तो. त्याला ते सामर्थ्य दिल्यामुळं त्यांनी त्या सामर्थ्याच्या माध्यमातून त्यांनी हिमळ रचना केली, प्रपंच रचला, त्यातच अडकला. अधमती, अधगती, अधरती हे जे आहे याला सामर्थ्याची गरज नाही, हे स्ट्रक्चर आहे जीवाचं, ही वृत्ती जीवाची. आता सामर्थ्याची कोणती गरज आहे तुम्हाला? ऊर्ध्वगतीची सामर्थ्याची गरज आहे. वरती जायला ताकद लागणार आहे, खाली यायला ताकद कमी लागणार आहे. तसं अधमती, अधगती, अधरती जर वरती गेले, समजा तुम्ही एखाद्या डोंगरावर गेले, कुठेही गेले, तुम्ही तिथं राहू शकता का? तुम्हाला येणंच येणं आहे, खाली येणंच येणं आहे. त्याच्यामुळे तुम्ही तो विचारच करू शकत नाही का, नाही आता लय थकलोय, बसू आता, जाऊ द्या, नाही जायचं खाली, असं होतच नाही. त्याच्यामुळे खाली जाणं ही प्रवृत्ती जीवाची मुळात. त्याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा विचारच करावा लागत नाही, त्याला विचाराला पर्याय नसतो, जावाच लागेल. तासभर आराम करू, थोडं थकल्यानंतर निघून जाऊ, परंतु जावाच लागेल. पर्याय असतो का? वरती जायला पर्याय आहे, नाही गेलं तर काय फरक पडतो, जाऊ द्या. गेल्याला जो आहे त्याला विचारून घेऊ, त्याला वरून सांगू, मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून आण, नाहीतर व्हिडिओ कॉल कर, मला दाखवून दे काय तिथं. एक उत्सुकता असते म्हणून, बाकी नाही तर वरती तुम्ही जाऊन आले, काय तिथं काही नाही आहे, कपार आहे. पाहिली फक्त, फोटो बिटो काढले, इकडून तिकडून सेल्फी बिल्फी काढलेलं भारी दिले पाठवून, आले निघून. तिथं काय स्मरण केलं, सत्व उतरलं, काहीतरी चिंतन केलं, आठवण केली, काय केलं काय तुम्ही? काहीच नाही केलं. उत्सुकता आहे बाबा, काय वरती, काय वरती, काय वरती. पण वरती जे आहे ते कुठंच नाही, हे लक्षात घ्या. पण ते समजलंय पाहिजे, कळलंय पाहिजे, जाणवलंय पाहिजे. म्हणून बाबा वरती घेऊन गेले, त्यांना जाणवलं होतं वरती काय, चला तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवतो वरती काय. परंतु आम्ही सुरू झाले भजनं, मग त्याच्यामुळे वरती काय ते समजलंच नाही. ते आवाजाच्या गराळ्यामध्ये आमच्या हृदयातच ते उतरलं नाही वरती काय ते. म्हणजे ही बी आपणच अडथळा आणि ही बी आपणच अडचण जोडलेली असं समजून गप्प बसायचं. आणि याचा अर्थ काय, जर वरती काय हे पाहायचं असेल तर एकटं जायचं, आणि मग कोणी डिस्टर्ब करायलाच नाही. मग एकटं गेल्यानंतर मग तुम्हाला दिसेल, समजेल, कळेल. आपण झुंडचे झुंड जातो, तिथं गप्पा मारतो, बसतो, फोटो काढतो आणि निघून येतो. कसं समजणार? एकांत पाहिजे ना त्याला, तो एकांत अनुभवता आला पाहिजे. एकांत म्हणजे एकाचा अंत. जेव्हा मी स्वतःला विसरेल तिथं गेल्यावर, तेव्हा तो दिसेल मला. तो दिसणं हे कशावर अवलंबून आहे? मी मला न दिसण्यावर अवलंबून आहे. मी मला पाहत राहतो तेव्हा तो मला कसा दिसेल? मी मला विसरलो किंवा मी मला पाहणं बंद केलं की तो मला आठवेल किंवा तो मला दिसेल. या साऱ्या गोष्टी अवलंबून आहे. तर तो का रचतो म्हणले, कशामुळे रचतो? त्याच्यामध्ये सामर्थ्य दिलेले,
काहीशी निरस्ती म्हणजे मागिलाची आशंका, म्हणजे काहीशी निरस्ती. अहो मागचंच ना कारणाची जे म्हटलं ना, म्हटले आदमती आदगती रती, अशाच पद्धतीने रचतो. काहीशी निरस्ती का बरं असं परत आणलं, जे जीव स्वच्छ तरी रचिते काहीशी नाही, म्हणजे परिहार केला पुढील शब्द म्हटले का, तर काहीशी म्हणजे मळाची रचना का करतो, कशी करतो, परिहार केला शब्द कडक, ते सामर्थ्य आहे ते, म्हणजे त्या सामर्थ्याने माग कारची म्हटलं आणि पुढं कसा रचतो म्हटलं, तर त्याचाच परिहार सूत्र आहे, मागच्या सूत्राचा परिहार पुढचं सूत्र आहे, समज निर्माण होण्यासाठी म्हणते. तर जीवाने मळ रचना करावी असे सामर्थ्य जीवाजवळ असते, मळ रचनेवेळीच असे सामर्थ्य जीवाजवळ असते, मळ रचनेवेळीच. आद्यमळ देताच मळ रचनाच्या अगोदरच त्याच्यामध्ये मायेने आद्यमळ लावलेलं असतं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सामर्थ्य आलेलं असतं. मळाचे शाळण करण्यासाठी सुद्धा जीवाजवळ असे सामर्थ्य असते का म्हटले, असते, ते सुद्धा असतं म्हटले. कारण ज्यावेळेस त्याला ते शाळण करायचं त्याच्यामध्ये बी ते सामर्थ्य असणारच, परंतु त्यांनी जे जोडले ते करणार आहे. आता पुढं येणार आहे म्हटले, प्रतिमळी ईश्वर येतो, पण प्रत्येक मळ नासण्याच्या वेळेस प्रतिमळी म्हणजे मळ परत ईश्वर हेतू, म्हणजे ईश्वराचा मनोधर्म असतो म्हटले. कारण त्याच्याशिवाय, ते नासल्याशिवाय, ते सोडल्याशिवाय तो पुढं त्याच्या प्रगतीला जाणार नाही. म्हणून परमेश्वराचा हेतू काय, आपल्या हिताचा, आपल्या भल्याचा. ज्याच्यामुळं आपल्याला अडचण आहे, ज्याच्यामुळं आपल्याला संकट आहे, ज्याच्यामुळं आपल्याला मळीनत्व, ज्याच्यामुळं ईश्वर धर्मापासून आपण दूर जातोय, त्याच्यासाठी परमेश्वराचा हेतू आहे का यातून त्यांनी बाहेर पडावं, म्हणून ईश्वर याचा हेतू असतो या बाबतीत. म्हणजे रचनेकाळी प्रतिमळी ईश्वराचा हेतू नसतो. का नसतो म्हटले, ते जसे आहे तसे सामर्थ्य दिले त्याने निपजे. म्हणजे काय, मग रचनेकाळी जसे सामर्थ्य दिले त्याच वेळेस परमेश्वराच्या प्रवृत्तीने मायेने जीवाला परमेश्वराच्या मनोधर्मानुसारच किंवा मनोधर्माशिवाय मळ रचना करावी असे सामर्थ्य दिले आहे. त्यामुळे मळ रचना करतो आणि म्हणून तो ही मळ रचना करत करत खाली आलेला आहे म्हटले. आता सहारी उपक्रम ईश्वरी इच्छा, सहाराच्या वेळेस सहार करताना या उपक्रमामध्ये ईश्वराची इच्छा, ईश्वराची एक ठोस प्रवृत्ती आहे म्हटले. मायेला एका प्रवृत्तीमध्ये सर्व मनोधर्म जागविल्या जातात, ईश्वराची प्रवृत्ती होताच ते जागवल्या जातं, समजल्या जातं. आणि ठोस प्रवृत्ती, कारण काय, या सृष्टीमध्ये आता सहाराची प्रवृत्ती होणं याचं कारण काय आहे का, आता इथं कोणीच नाही राहिलं, इथं साधा दर्शन्या नाही आहे, वेदवंताचा विषय नाही, साधा दर्शन आहे का ज्याला बोध नाही, अजून वेद नाही, काहीच नाही, फक्त दर्शन आहे, तो सुद्धा नाही आहे. तो नाही, वेदवंत नाही, त्याच्यामुळे तो नाही म्हटल्यानंतर कोणीच नाही, वेदवंत नाही, बोधवंत नाही, अनुसरलेला नाही, अप्रोक्ष ज्ञानी नाही, सामान्य ज्ञानी नाही, विशेष ज्ञानी नाही, कोणीच नाही. त्यावेळेस सहाराची प्रवृत्ती होते आणि ते परमेश्वरांनी याला मायेला या सहाराच्या वेळेस, सहार रचनेकाळी मायेला मनोधर्म झाला का त्याच वेळेस ती लगेच जागवल्या जाते, म्हणजे त्याच वेळेस ती कार्याला लागते. शारीर मानसिक चैतन्याचा व्यापार, शारीरिक आणि मानसिक नंतर चैतन्याचा व्यापार. परमेश्वर काय करते, फक्त प्रवृत्ती निर्माण होते आणि त्यानंतर मानसिक व्यापार असेल, शारीरिक व्यापार असेल, हा मात्र मायेचा व्यापार असतो. ठोक मनोधर्म असल्यामुळे चैतन्याचा म्हणजे अव्यक्त मायेचा परमेश्वराचा ठोक मनोधर्म आहे. त्यांनी सांशकता नाही आहे, पाहू करू असं वाटतंय असं म्हटलेलं नाही आहे. यस, निर्णय झाला पक्का का मग मायेला फक्त निर्णयाची वाट पाहण्याची गरज नाही आहे. तो ठोक प्रवृत्ती असल्यामुळं चैतन्य अव्यक्त जो मानसिक म्हणजे माया जीवा ते विक्रे मानसिक व्यापार करते आणि त्यानंतर पाठीमागं आपण बघितलंच आहे, उगळी लोटी उचळी जे सर्व आहे ते सर्व शारीरिक व्यापार ती करते. पाठी जीवाचे शरीर, मायेचे सूत्र, पाठी जीवाचं जे आहे तो व्यापार असतो, कर्म असतं, संत असंत आणि मायेचं सूत्र असतं. मायेचं सूत्र म्हणजे परमेश्वराच्या प्रवृत्तीनुसार ती माया जी कार्याला लागते, तिची जी ड्युटी आहे, तिचं कर्तव्य, तेच मायेचं सूत्र, वेगळं नाही काही. चैतन्याचा म्हणजे अव्यक्त मायेचा व्यापार यानंतर चालतो म्हटले, सुरू होऊन जातो. तर बोधी तयाचे शरीर म्हणजे काय, ईश्वरीचे सूत्र. बोधी म्हणजे बोध दातृत्व काळी शरीर तुमचं, जीवाचे 7 अधिकार आणि ईश्वरीचे 14 असे 21 अधिकार निर्माण व्हा. ईश्वरीचे सूत्र म्हणजे बोधानंतर ईश्वरीचा मनोधर्म, बोधानंतर ईश्वरीचा मनोधर्म 21 अधिकार. त्यावेळी मायेचा सूत्रा वेगळा तो होतो. आता मायाचं इथं कार्य राहत नाही. 21 त्या अधिकारामध्ये जीव बसला का मग आपल्याला बोध होतो, बोधानंतर 21 कार्याचेच कार्य चालतं म्हटले. तर रचनेच्या वेळेस त्यामध्ये सामर्थ्य आहे देवतेच्या मळाचं आणि त्याच्यानंतर जे सामर्थ्य परमेश्वर देतात ते मात्र बोधानंतरच.
मग जीव नाही त्याची गंधर्व नागर काय विश्वरची त्या माझी रिगे तादात्मक विश्वमय ऐसे बुझे. म्हणजे क्षणाचा कालावधी लोटण्यानंतर क्षणाचा कालावधी लोटला. आता इथून पुढचे सूत्र जे आहे हे फक्त आपल्याला थोडेसे समजून घ्यायचे, शब्दाशा समजून घ्यायचे, कशा पद्धतीनं तेच ते शब्द येणार आहे. क्षणाचा कालावधी लोटल्यानंतर वासनेने मलिनत्व आलं. क्षणाचा एक क्षण फक्त शुद्ध असतो, मग मैळ. क्षणाचा कालावधी गेला, त्यामध्ये मलिनत्वाची वासना निर्माण झाली आणि मतित्रय संपन्न मायाचं सामर्थ्याने युक्त जो जीव आहे, नाही तेच म्हणजे नव्हते तेच. काय नव्हतं? प्रपंच नव्हता. प्रपंच होता का? प्रपंच नव्हता. प्रपंच होता आणि मग तो प्रपंचात आला असं प्रक्रिया झालेली नाही आहे. नव्हतं ते त्यांनी रचलंय, नव्हतं ते त्यांनी निर्माण केलंय. याच्यासाठी गंधर्व नगराकार म्हणजे जे नव्हतं त्यांनी ते तयार केलं. अनेक ठिकाणी लीळा आलेल्या आहे बघा. कोणत्या कोणत्या ठिकाणी परमेश्वरांनी गंधर्व नगर केले का जे नव्हते ते केले. खोपडीचं लीळा आठवा, आहे की नाही? तिथं देव आले, बाईसा म्हणे देवा आपल्याकडे काहीच नाही, शिदा नाही, इथं जवळपास गावही नाही आहे. म्हणले आडकीता गाण ठेवा. बाहेर पाहतं तर सारं नगर भरलेलं आहे, व्यापार आहे, दुकानदार आहे, सारे सारे सारे. आणि मग गेली बाईसा, त्या दुकानात गेली, त्या आडकीता दिला, सारं जे आहे सामान ते घेतलं आणि आली. पाठीमागं पाहती तर काहीच नाही. देव म्हणता जा आडकीता घेऊन ये. तिथं गेल्यानंतर त्या खडकावर आडकीता होता. त्या खडकावर आडकीता जिथं आहे तिथं यांनी स्थान करून तिथं विशेष टावलेलं आहे बघा. तुम्ही कधीतरी गेलेले असाल. गंधर्व नगर. देवाला काय अशक्य आहे? तशा पद्धतीनं आपलं हे नव्हतं, जीवानी तयार केलं म्हटले. ते त्यांनी काय केलं, जे नव्हते त्याची एक गंधर्व नागराकार म्हणजे गंधर्व नागरासारखं विश्वरची म्हणजे विश्वरूप देवतेला 500 कोटी योजन विकासाचा मळ रचतो. माझी रिगे म्हणजे विश्वमळात प्रवेश करतो. ते करतो मळ रचला म्हणजे 500 कोटी योजन विश्वाचं आपली जी सृष्टी आहे एक ब्रह्मांडाची, तेवढं काय स्वरूप मर्यादा आहे 500 कोटी योजन. परंतु तरीही व्यक्त ब्रह्मांड आपण 56 कोटीचंच का मानतो? तर विश्वाची मूर्तीचा जो व्याप आहे तो 56 कोटीचाच आहे. परंतु ब्रह्मांडाचा जर असेल तर 500 कोटीचा. कारण का 10-10 पट जर आपण केलं, स्वरूप मर्यादा किती वाढते? 10-10 पटीनं. सर्वात खालची 500 योजन कर्मभूमीची 10-10 पट वाढत तर विश्वपर्यंतच तो नियम लागतो. त्याच्यानंतर मायेला तो नियम लागत नाही. माया अनंत पट आहे. त्या 10-10 पटाच्या गणितात बसवलं तर ते 500 कोटी योजनाचं हे ब्रह्मांड होतं एक. परंतु विश्व जी देवता आहे तिची मात्र 56 कोटीच फक्त. म्हणून व्यक्त ब्रह्मांड आणि अव्यक्त ब्रह्मांड म्हटल्या जात. आणि व्यक्त का बरं म्हणायचं? तर त्या 56 कोटीच्या योजनाच्या ज्या विश्वाच्या मूर्तीमध्येच फक्त सर्व सजीव जीव आहेत, प्राणी मात्र, हे कर्मफळं वगैरे सर्व तिथंच आहे. त्याच्यानंतर पोकळी आहे. ती पोकळी किती? 500 वजा 56 केले तर किती? 444 कोटी योजन पोकळी आहे. हे लोक म्हणतात ना एका ब्रह्मांड दुसऱ्या ब्रह्मांडात गेलं, ते शक्यच नाही. कारण दुसरीकडे जर जायचं ठरलं तर त्याला 444 कोटी योजन, त्याच्यानंतर पुढचं ब्रह्मांड ते 444 कोटी योजन म्हणजे 888 कोटी योजन प्रवास करावा लागेल. आणि एक योजन म्हणजे 12 किलोमीटर. ही अशक्यातली अशक्य गोष्ट आहे. हा इथंच मंगळावर जातो, चंद्रावर जातो म्हणतो आला दुसरा ग्रह, याला भ्रम झालेला आहे. हे दुसरा ग्रह नाही, इथंच आहे. हे बाकीचं तर खूपच अवघड आहे. बाकीचं म्हणजे विचारही करू शकत नाही, कल्पना करू शकत नाही. आचार्य देवाला विचारतात की देवा दुसरं ब्रह्मांडाचं कसं रचना? म्हणले अरे ह्या ब्रह्मांडाचं समजून घे, दुसऱ्या ब्रह्मांडाचं काय एवढं सोपं नाही आहे. पण फक्त सांगितलं अनसारखं म्हणजे थोडासा बदल आहे म्हटले, बाकी सेम आहे. बाकी देवता आहे सेम टू सेम. जीवामध्ये थोडासा फरक असेल, आपल्याला 2 डोळे त्यांना 3 डोळे असतील, ही आपण फक्त कल्पना करायची, बाकी दुसरं काही वेगळं काहीच नाही. बाकी सेम टू सेम सिस्टम आहे म्हटलं. तर हे विश्वमुळात तो प्रवेश करतो आणि त्याच्यातच तादात्म्य पावतो. म्हणले आल्यानंतर त्याच्यातच खुश होतो थोडक्यात. तर विश्वमळाच्या ठिकाणी मग रमणरूप होतो, एकरूप होतो. विश्वमळ म्हणजे विश्वदेवता आहे असे भुजे म्हणजे मळाचे आत्मत्व दर्शन. त्या पद्धतीने तो रचना करतो. विश्वात आली, विश्वमूर्तीचं विश्वेचं हे घेतलं की त्या पद्धतीने तो सुरुवात करतो. दोन्हीशी म्हणजे दोन्हीशी चैतन्य व माया सारखेच उपज होते का म्हणले. 2 आता इथं कोण आले घेऊन उठले, दोघांशी आधी मळ लागला म्हणले. क्षणपर्यंत शुद्ध, मग दोघांशी प्रपंच वासना उपाजले का म्हणले. पुरही लावे म्हणजे काय? आता इथं दोघं कोण आले? दोघं आता दोघंच आहे ना. आता आपण किती आहे?
संलग्न तुम्ही संलग्नाला इथं दोघं आहे म्हणजे दोघायला लागलं का आता संलग्नाचं सर्व पाठीमागचं क्लिअर केलं, पण आपल्याला आठवण देण्यासाठी हे पक्षकार पुन्हा पुन्हा ते आपल्याला लक्षात आणून देतात. म्हणजे दोघांना लागलं का म्हणले, जीवाला लागलं का संलग्नाला लागलं का म्हणले, हे सर्व म्हणून पुरही लावे म्हणजे दोघांना तरी हाची उच्चार परी वचनी जीवच का उच्चारला. जर दोघांना लागलं, दोघांना आकर्षित झालं, दोघे मळले, तर मग जीवच का उच्चारला म्हणले. यावर ईश्वर हेतू म्हटले. परमेश्वराचा हेतूच असा आहे, कारण जीवासाठी जीवाला केंद्रस्थानी ठेवून हे सारं केलेलं आहे. तर मग संलग्नाचा प्रश्न येतो कुठं. संलग्नासाठी काही कार्यच नाही आहे, उलट याच्यासाठी संलग्नाला जोडलेलं आहे. हा परमेश्वराचा हेतू असल्यामुळं फक्त जीवच उच्चारला. आद्यमळादी सकळ मळ लावून सृष्टी रचनेला आणून कैवल्यदान द्यावे. आद्यमळ लावला, त्यांनी मळ रचला, प्रपंचात आणलं, प्रपंचातून परत आता ऊर्ध्वगतीला जाऊन परमेश्वराला काय हेतू आहे की ह्या जीवाला कैवल्यदानाला द्यायचं आहे. जीवाविषयी ईश्वराचा हेतू काय आहे म्हणून तो उच्चारला, जीवच उच्चारला म्हटले. मग जीव नाही त्याचे गंधर्व, जीव जीव हा शब्द उच्चारला ना, म्हणून हा जीव उच्चारला का, तर परमेश्वराचा हेतू काय आहे की या जीवाला कैवल्यदान द्यायचं आहे. म्हणून मळ रचनेविषयी जीवाला आदभाव, संलग्नाचा पश्चातभाव. मळ रचनेविषयी जीवाचा आदभाव आहे. जीव लीडर घेतो, लीडरशिप कोण घेतं, निर्णय कोण घेतं, जीव घेतो. त्याला चेष्टा करतो जरी त्यांनी केलं तर. म्हणून आदभाव जीवाचा असल्यामुळे जीवासाठीच चालू आहे. म्हणून मळ करतोय प्रथम वासना उपजे, मग जीवाशी पहिल्यांदा वासना उपजते आणि मग जीवाशी. म्हणजे पहिले संलग्न वासना करतो, त्याला चेष्टा करतो आणि मग जीव कार्याला येतो. परंतु आदभाव जीवाचा, लीडरशिप जीवाची, पुढे जीव आहे. या ते म्हणजे मळ करिता देखील म्हणजे अस्तित्व त्याला मळ रचल्यानंतर त्याला अस्तित्व जाणतं, त्याला लक्षात येतं. आणि जीव संलग्नात चेष्टा करतो मात्र करत नाही. जीव संलग्नाला थोडंच चेष्टा करतो, संलग्नच जीवाला चेष्टा करतो. जीव म्हणतो का संलग्नाला गप्प बस, असं नको सांगू, हे चुकीचं आहे. एखादा मित्राने आपल्याला जर चुकीचं सांगितलं ना, आपल्या लक्षात आलं, आपण म्हणतो अरे चुकीचं आहे, तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. तसं आपण संलग्नाला म्हणू शकतो का, अरे तू इकडं सत्संगाला यायचं ते एकदाच आठवण करून देतो, पिक्चरला जायचं 10-10 वेळा आठवण करून देतो, तुला काही लाज वाटायला पाहिजे, असं आपण म्हणू शकतो का. असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजे या संलग्नाला जीवाचं चेष्टा करतो नसतं, तो करीतही नाही. तर कैवल्यदान द्यावे असा ईश्वराचा हेतूच नाही. त्या संलग्नाला कैवल्यदान द्यावं, त्याला मुक्तीला न्यावं, त्याला आनंदाला द्यावं अशी देवाचा हेतूही नाही, इच्छाही नाही, प्रवृत्ती नाही. कारण तो घेऊ शकत नाही. जरी इच्छा असती परमेश्वराची तर तो घेऊ शकत नव्हता आणि घेऊत नाही त्याच्या, परंतु इच्छाच नाही आहे, त्याचा संबंधच नाही आहे. आणि म्हणून जीवानीच सर्व काही रचलं आहे आणि त्या रचलेल्या याच्यातूनच त्या जीवालाच निघायचं आहे. संलग्नाचा अर्थार्थी संबंध नाही. आपण बघितलं तर संलग्नाला तिन्ही दाने द्यावीच असा ईश्वराचा हेतू नाही. दान कैवल्यदान तर आहेच, परंतु 3 दान मग ते कोणते, लीळादान, सबददान, ग्रहणदान, यातलं काही द्यावं असाही हेतू परमेश्वराचा नाही आहे. संलग्नाला काही द्यावं असा कोणताच हेतू परमेश्वराचा नाही. त्यामुळे जीवानी हे रचले, गंधर्व नागराकार हे जीवानी रचले म्हटले. का रचलं तर त्याला ते सामर्थ्य दिलं आणि आदमती आदगती आदरतीमुळे त्यांनी ते रचलं. गंधर्व देवता 27 फिरवल्यावर क्षणात गंधर्व नगर तयार करते आणि असा डाव उजवीकडे फिरवलं का क्षणात नगर तयार गंधर्व नगर, डावीकडे फिरवतं क्षणात जातं, असं क्षणात येतं जातं. तर तसंच असं करतात का म्हटले, ते असंच होतं का, देवता आच्छादून ठेवत असतील आणि मग तेच दाखवत असतील म्हटले. म्हणजे जे आता एक प्रश्न निर्माण करला की जीवामध्ये सामर्थ्य आलं जीवानी तयार केलं असं आपण म्हणतो, परंतु त्या देवता जे आहे उजवी हात फिरवला का ते तयार करतात, मग जे आच्छादलं म्हणजे लपून ठेवलंय आणि तेच दाखवलंय असं झालंय का म्हटले, का खरोखर जीव तयार करतोय म्हटले. एखादी गोष्ट असते ना की मुलगा हट्ट धरतो आणि आपल्याकडे ती वस्तू असतेच, मग आपण काय दाखवतो का ती नवीनच आणली, आत्ताच आणली असं दाखवतो, जी आच्छातून लपून ठेवलेली तीच त्याला देतो आणि नवीन म्हणून त्याला तसं देवता करत असतील म्हटले. तर असं आता ऑलरेडी स्पष्ट सांगितलंय, पण तरी ते प्रश्न निर्माण करतात. आपल्या मनात प्रश्न येतील, त्यावरती परिहार आपल्याला करावा लागेल. मग अगोदरच आपल्यासाठी काही डोकं लावायचं कामच पक्षकारांनी ठेवलेलं नाही. त्यांनी प्रश्न निर्माण केले, उत्तरं देऊन टाकले. आपल्या मनामध्ये आता याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न निर्माण होत नाही. फक्त एखादा विषय समजला नाही तर त्याविषयी आपल्याला प्रश्न निर्माण होतो का बाबा हे समजलं नाही, कळालं नाही, लक्षात आलं नाही. मात्र याच्या व्यतिरिक्त एवढं डोकंच नाही आपल्याला, याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न निर्माण होईल. कारण त्यांनी जे पक्षकार होते त्यांनी ते बुद्धिवादी होते, बुद्धिवादी असून चिंतन मनन केलेलं होतं, त्यांची योग्यता अधिकार चांगला होता, साधना होती,
तेवढं चिंतन होतं, दुसरं डोक्यात टार्गेट दुसरं काहीच नव्हतं, म्हणून हे प्रश्न त्यांना उपलब्ध होऊ शकले. आपल्या डोक्यात हजार गोष्टी, आपल्याला काय प्रश्न निर्माण होणार आहे? आपण फक्त ते समजून घेतोय, जाणून घेतोय. त्यांनी प्रश्न निर्माण केलेला उत्तरे तेच देत आहेत. पण देवता आच्छादून ठेवत असतील आणि तेच दाखवत असतील म्हटले. नवथे दिसे म्हणले काय? मुळातच नव्हते ते दाखवितात काय म्हटले. याचा सिद्धांत काय? तसा प्रपंच सृष्टिकाळी नव्हता. सृष्टिकाळी होता का? नव्हता. मुळात पाची भूते तीन गुणाचा बांधा नव्हता. तो सृष्टिकाळी रचला जातो ना म्हटले. त्याच्यामुळं आहे लपून ठेवलं आणि दाखवण्याचा प्रश्नच येत नाही. तो नव्हताच ना म्हटले. ज्या वेळेस हा सृष्टीत येतो त्यावेळेस काय करतो? अष्टभराच्या ठिकाणी जे अष्टदा प्रकृती आहे तो ते आणतो. आपण बघितलं मागच्या परवाच्या टीकेमध्ये. तो आणतो, ते आणून बांधा करतो आणि मग कार्याला प्रपंच निर्माण करतो. कारणाला आणतो आणि कार्याला लावतो. त्या जीवानी केलेलं आहे म्हटले. तुम्ही असं कसं म्हणू शकता की देवतेने केलेलं आहे, ते झाकलंय आणि तेच नवीन दाखवलं आणि जीवानी केलं असं सांगितलं? असं होत नसतं म्हटले. जे नव्हतं, तिन्ही भूते, जे पाची भूते तीन गुण आहे त्याचा बांधा नव्हताच म्हटले. सृष्टिकाळी त्याला रचल्या गेलं म्हणून जीवानी ते केलंय. विश्व हे तियेच्या मळाचे म्हणितले. म्हणजे विश्व हे जे आहे त्या विश्व जे नाव आहे त्या मळाचंच नाव आहे. त्या मळालाच म्हटलंय म्हटले. विश्वरूप देवतेचा मळच रचतो म्हटले. विश्वरूप हे देवतेचा जे आहे तो मळ रचतो. आता त्याचे मग वेगळे नाव आहे म्हटले. देवते पिंडस्ते मळा नाव. कसे कसे नाव? देवता आहे, पिंडस्थ आहे, मळ आहे, असे अनेक नाव, वेगळे नावं दिल्या जातात. त्या नावाने आपल्याला विश्व एकच नाव आहे. इतर ठिकाणी वेगळे नाव आहे. विश्व एकच नाव आहे. विश्वची देवता एकच आहे. त्याच्यामुळे ते विश्व म्हटले. म्हणून पिंडस्थेला विश्व म्हणावे म्हटले. मळालाही देहातील मळांना व्यापले म्हणून मळालाही विश्व म्हणावे म्हटले. विश्व, विश्व म्हणजे काय? सृष्टी, जग. तर ती एकच असल्यामुळे त्याला, त्या मळाला तेच म्हणतात. मळ रचून अंगावर घेतला जातो. आता का? तर आदमती करून मळाची रचना केली, आदगती करून मळात प्रवेश केला आणि आदमतीने तादात्म्य पावला म्हटले. बुजे म्हणजे मळात ते आत्मत्व देखे. आता त्याचे बरेच प्रमाण दिलेले आहे. कसं करतो तो याची प्रक्रिया दिलेली आहे आणि ती प्रक्रिया कापूस म्हणून, कापूस असतो म्हटले. मग त्या कापसाचं काय करतो तो? आपण कापूस आणला, त्याची वात बनवायची प्रक्रिया कशी आहे? ती तोडायची, मग वळायची, मग ती तयार करायची, मग त्याच्यात त्याला भिजवायची, मग ती लागते ना म्हटले. ती रेशीम तयार होतं, पाटसूक शुद्ध रेशीम, केतकी, मग त्याचा धागा. मग त्यात आता आपण ते बनवलं, परंतु आता शर्ट हा बी धाग्यापासूनच बनलाय ना. तुमचं स्वेटर धाग्यापासून बनलंय ना. ती कशी प्रक्रिया म्हटले? ते आणतात, कापूस आणतो. आता जे कपाशीचे, जे कॉटनचे शेतकरी, त्यांच्या ते लक्षात कधीतरी त्या कंपनीत गेलेले राहतात. ते कापूस विकल्यानंतर ते सरकी बाजूला करतात, कापसातून मग ते पिंजतात. पिंजल्यानंतर मग धागा तयार करतात, एक एक धागा तयार करतात. आपल्याला ज्याला माहीत नाही तो काय काय म्हणत असेल, या कापसाला आहे ना पिंजून असं सपाट करत असेल, झाला कपडा तयार. असं नाही करत ते. त्याचा धागा तयार करतात आणि तो धागा परत विणतात एकत्र एक करून, बरोबर ना. तर तशा पद्धतीनं म्हटले सारं आणायचं, वेगळं करायचं, परत एकत्र करायचं आणि मग ते तयार करायचं. अशा पद्धतीनं तो रचल्या जातं म्हटले. रेशीम, पाटसूत, शुद्ध रेशीम, ताग, केतकी असा धागा काढून अंगी बनवतात म्हटले. म्हणजे कापूस आणायचा, त्याला दोरा काढायचा, त्या दोऱ्यातून परत मग कपडा बनवायचा. त्याप्रमाणे समळभूती वेगळी करून केवळ कारणभूताचा विश्वमळ तयार होतं म्हटले. आता हे अवघड आहे, परंतु आपण याला फक्त समजून घ्यायचं. समजून घेतल्याशिवाय आपल्याला काही पर्याय नाही. जितकं समजेल तितकं समजेल. नाहीतरी सहार प्रकरण, संसरण प्रकरण एक जनरल नॉलेजमध्ये बसतं. ते एक आपल्याला उत्सुकता असते, त्यातून काय शिकायचं आपल्याला एक समजून घ्यायचं, एक जनरल नॉलेज. म्हणून परमेश्वराने सांगितलेल्या तत्त्वज्ञानामध्ये 50% जनरल नॉलेज आहे, तुमच्या माहीतच नाही आहे. 50%, 50%तलं जनरल नॉलेज, इकडूनची तिकडूनची माहिती, माझ ऐसा येते, पुराणात असं आहे, पुराणात तसं आहे, देव सांगता, म्हणजे जनरल नॉलेजच झालं की नाही. अन्यायवृत्ती जनरल नॉलेज आहे, हे तुम्हाला माहिती असावं. बाकी आपल्या हिताचं काय? पूर्वी प्रकरण, महावाक्य प्रकरण, आचार, आचार मालिका, बाकी विचार मालिकेमध्ये तर जनरल नॉलेज आहे. म्हणजे देवतेचंच सर्व तत्त्वज्ञान बऱ्यापैकी सांगितलेले. देवता आहे, देवतेचे विद्यावंत आहे, हे सर्व जनरल नॉलेज पर आहे.
आपल्या हिताचं ना आपल्या भल्यात, पण हे सांगितल्याशिवाय ते आपल्याला कळत नाही. अन्यवृत्ती देवानी का सांगितली? अन्याची व्यावृत्ती केल्याशिवाय पराची होत नाही. देवता सांगितलं नसतं तर परमेश्वराचं महत्त्व आपल्याला कळालं असतं का, समजलं असतं का? म्हणून ते सांगावं लागतं. पण ते एकदा समजून घ्यायचं, खूप काही डोकं लावायचं काम करायचंच नाही. समजून काय घ्यायचं? आचार. समजून काय घ्यायचं? आपल्यामधला बदल, ऊर्ध्वगती कशी करावी, कोणत्या पद्धतीने करावी, कोणता विचार करावा, त्या विचारातून आचारावर कसं जावं हे समजून घेतो. आपण त्याचा विचार न करता आपण वेगवेगळे आणि पूर्वी पोथ्या कोणाच्या चालायच्या? विचार मालिकेच्या जास्त चालायच्या, आचाराच्या कमी चालायच्या. उलट चर्चा झाली पाहिजे धर्मात कशाची? आचाराची, तत्वाची, सिद्धांताची. परंतु त्याच्यावरती चर्चा होत नाही. याचं कारणही तेच आहे की समजेल की नाही. आणि आचार जेव्हा आम्ही तुम्हाला सांगू तेव्हा तुमच्या नजरा सर्वात पहिले कोणावर राहणार आहे? बाबा तर सांगतो पण बाबा काय करतोय, आहे की नाही? त्याच्यामुळे आम्ही बी करत नाही. पण आम्ही काय समजतो की जे आहे ते सांगा ना, मग तुम्ही काय ना आम्ही काय वेगळे थोडी. मी थोडा कराल, तुम्ही थोडा कराल, तुम्ही केलं तुमचा फायदा, आम्ही केलं तर आमचा फायदा. त्याच्यात घाबरण्यासारखं काय? एखादा सांगतो म्हणजे तो करतोच असंही नाही, केलंच पाहिजे असंही नाही. त्याची प्रवृत्ती त्यांनी केलं तर त्याचा फायदा आहे. परंतु देव काय सांगताय, कशासाठी सांगताय, या आचारावरती जास्त चर्चा झाली पाहिजे. आणि त्या चर्चेतून तर हा जीव उठतो. तर पुढची टीका मोठी आहे आणि ती जर तरी होऊ शकते. मग जीव नाही तेच एक गंधर्व नाकरार अष्टदा प्रकृती रची, ती माझी रिगे तादात्मक प्रकृती रमायसे बुजे. म्हणजे विश्वमळ रचल्यावर काय होतं? जीव म्हणजे मतित्रयाने संपन्न माया सामर्थ्याने युक्त असा जीव जो आहे, नाही तेच एक म्हणजे मुळात नसलेला जो प्रपंच आहे, गंधर्व नगराकार आहे, त्याप्रमाणे तो रचतो. ती नसतं त्यांनी ते रचलेलं असतं. आणि अष्टदा प्रकृती म्हणजे 8 प्रकारची प्रकृती, त्यातून तो मळ रचतो. ती माझी रिगे, त्यातच तो प्रवेश करतो, त्यातच तो रमतो, रमणरूप होतो, एकरूप होतो. प्रकृती रमायसे बुजे म्हणजे भैरव देवता ते मी असे समजू लागतो, ते तो मीच आहे. ज्या ज्या मळाला त्यांनी स्वीकारलं ना तो मीच आहे असं म्हणत गेला. म्हणजे अन्यथा ज्ञान पहिल्यांदा तू उपजलं ना, चैतन्य मायसे म्हण, मग विश्वमळ आयसे म्हण, तो विश्व मीच आहे, आता भैरव मीच आहे, असं करत करत तो खाली येतोय. तो विश्वमळाची कर्तव्यता झाल्यावर पुढे जीवाने काय केले म्हटले? मग त्यांनी काय केलं? आठही जे आहे, कराळी, विक्राळी, उमापती, पशुपती, सदाशिव, ब्रह्मा, विष्णू, महादेव, या 8 भैरवाच्या ठिकाणी असलेले जे अष्टदा प्रकृती आहे, आप, वायू, भूमी, आकाश, तेज, याच नंबरप्रमाणे ते घ्यायचं म्हटले. तर 8 भैरवाच्या ठिकाणी जे मळ आहे, 8 भैरव स्वरूपातील जे जूट काढून भैरव मळ केला. मग त्यांनी एकत्र केलं, तिथून आणलं, त्यांनी त्याचं जूट केलं, म्हणजे एकत्र केलं. जूट म्हणजे एकजूट, सहज एक बांधा, आहे की नाही? जसं माती घेतली वेगळी ती आपण अशी बांधली म्हणजे काय केलं? सारं एकत्र केलं. तसं हा एकत्र केला प्रपंच. म्हणजे याच्यामध्ये एक मुख्य असतो, बाकी अनुषंगिक असतात ज्या ज्या ठिकाणी. आता तुम्ही म्हणलं अग्नीमध्ये आहे का? अग्नीमध्ये पाणी असतं, अग्नीमध्ये भूमी असतं, सारं असतं. ती प्रक्रिया करून काढावं लागेल. जमिनीतही सारं असतं, एक मुख्य असतं जमिनीमध्ये, भूमीमध्ये भूमी ही मुख्य, बाकीचे अनुषंगिक. आणि या 8 कडतरून व्याप असला त्याला जूट म्हणतात. आणि त्याचा प्रपंच तयार केला जातो. हे कोणी केलं? या जीवानी केलं. म्हणजे आपण काही कमी कलाकार आहे काय? परंतु करून काय केलं? त्याला सामर्थ्य दिलं कशासाठी? परंतु ती आदमती, आदगती, आदरची म्हणून त्यांनी ते केलं म्हटले. भूमी भूत हे प्रधान, 7 अनुषंगिक असं प्रत्येक ठिकाणी होतं म्हटले. भूमी भूताप्रमाणेच एक प्रधान, बाकीचे 7 अनुषंगिक. आणि मग ह्या 8 जुटामध्ये 8 भूती आहेत, प्रत्येकामध्ये एक एक आहे. 8 जुटाचा एक मळ रची म्हणजे प्रकृती मळ तयार करतो, तो रचतो. प्रकृती मळ एके मळी म्हणजे भूते काय? प्रकृतीच्या मळा 64 झाले ना, 8 64. आणि 8चे मळ मिळूनही बी म्हणले 512 भूते एकत्र आले, लागलेला ते लागले म्हणले, एकत्र आले. एकदाच त्यात प्रवेश केला का म्हटले? मग 8ही मळ एकदाच रचले का म्हटले? एकदाच तादात्म्य पावले का म्हटले? तर म्हशी पाणी न्याय एकत्र कालवलेले असतात ना म्हटले. काय? ज्याप्रमाणे अविद्या आणि जीव म्हशी पाणी न्यायाने कालवलेले असते म्हटले, व्यापलेले असते. तिथं कोणत्या देवतेचा मळ रचतोय? जीवाला. आणि जीव माझा मळ रचतोय हे देवतेला माहीतच असेल म्हटले. मग या असं कळतं का म्हटले? जीवाला समजतं का? आता मी विश्वाच्या ठिकाणी आलो, आता विश्वाचा मळ घेतोय. किंवा विश्वाला कळतं की आता हा जीव इथं आलाय माझ्याकडं आणि माझा मळ घेतोय, असं कळतं का म्हटले? म्हणजे ते कळत नाही. त्याचं प्रमाण काय दिलं? अनादि अविद्या.
म्हशी पायण्यानी त्याच्यामध्ये हे मिक्स अगोदर होऊन जातं म्हणले, ते काही कळत नाही, ते लक्षात येत नाही. जीव देवता दोन्ही जात्यंते, जीव आणि देवता त्यावेळी जात्यंते म्हणजे काय, जन्मानेच आंधळे असलेले, आंधळ्याप्रमाणे म्हटले ते. त्यांना काही दिसत नाही, समजत नाही, कळत नाही, परंतु हे सामर्थ्य दिल्यामुळे तो कार्य करत राहतो. कोणत्या देवतेला आपण मळ रचतोय याची जीवाला जाणीव नसते आणि देवतेला जीवाचं दर्शन नाही, कारण मळाधार पाहिल्यामुळं तो मळच अजून रचलेलं नाही, तर ती देवता ज्या जीवाला पाहणार कशी. मळ रचल्यानंतर मळाधार पाहतो म्हणजे मळालाच जीव समजतो, आणि त्यांनी अजून रचलेलं नाही, तो तिथं आलाय फक्त. आता विश्वेच्या ठिकाणी आला किंवा भैरवाच्या ठिकाणी आला असं तुम्ही एक सहज कल्पना करा. आलाय, परंतु आलाय हे सुद्धा जाणवत नाही देवतेला आणि जीवाला बी. ते जात्यंत आहे म्हणजे कायमचे जात्यंत. जात्यंत हा शब्द अजून कुठं आलेला आहे? हां, हत्तीच्या दृष्टीने जात्यंत आंधळे. आता हे समजण्यासाठी आहे. एकाने मला प्रश्न केला, ते आंधळेच आहे म्हटले, जात्यंत आहे जन्मापासूनच आहे, मग त्याला हत्ती त्यांनी कधी पाहिलाच नाही, हत्ती कधी समजलाच नाही, तर मग हत्ती पाहायला. अहो, हे समजण्यासाठी बोधकथा देवाने सांगितली, ते अगोदरच आहे म्हणली. याचा अर्थ नाही म्हणजे अज्ञान. आंधळे म्हणजे काय, अज्ञान आहे, त्याला माहीतच नाही, दिसलंच नाही. तसं इथं सुद्धा म्हणले त्या दोघांनाही हे जात्यंत असल्यामुळं कळत नाही, समजत नाही, देवतेला जीवाचं दर्शन नाही, कारण मच रत्न हरिस्वरूपन ब्रह्मांडा बाहेर होत असते. म्हणून या गोष्टी दोघांनाही न समजताही फक्त सामर्थ्य दिलं आणि या सामर्थ्याचं कार्य होत राहिलं. बऱ्याच अशा गोष्टी आहे आपल्या जीवनामध्ये की आपल्याला माहीत नाही आपण काय करतो. जी कंपनीत काम करणारे लोक आहे, त्या कंपनीची मार्केटिंग कसं आणतात, रॉ मटेरियल कुठं विकतात, काही माहीत असतं का? कामगाराला फक्त तिथं गेल्यानंतर जे काम सांगितले जबाबदारी त्याला त्यांनी ते करणं आहे. त्याला ते माहीत आहे नसतं, माहीत करून घेण्याचा प्रयत्न तो करीत नाही, केलाय तरी त्याच्या लक्षात येत नाही, कारण ती सिस्टम वेगवेगळ्या राहतात. त्याला फक्त जी जबाबदारी दिली, ट्रेनिंग दिली, त्याला जे शिकवलं आहे, त्याला जी जबाबदारी दिली, त्याला ते काम करणे. तसं यालाही आद्यमळ चिटकावला, सामर्थ्य दिलं आणि त्यांनी ते पुढं 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 घेत चाललं. मात्र त्याला काही माहीत नसतं, देवतेलाही समजत नाही, मळ रचेपर्यंत दिसत नाही. मळ रचला तर मग ती मळाधार पाहत असते, म्हणजे तो जीवालाही पाहत नाही. म्हणजे दोन्हीही जात्यंत आहे, हे काही कळत नाही. फक्त आता पक्षकारांनी एक प्रश्न निर्माण केला, आपल्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतात की हे होतं, हे होताना मग हे एकमेकाला पाहत असतील, हाय बाय करत असतील, हसत असतील, मग म्हणशील मी कशाला आलो आहे, मग घ्या मळ, असं काही करीत असतील का? कारण आपल्या मनामध्ये शंका येणं साहजिक आहे. मायेच्या तमात गेले, मग मला विचारतात प्रश्न, बाबा मायेच्या तमात गेल्यानंतर मग तिथं गप्पा टप्पा मारता येता का? आहे की नाही? फेसबुकवरती असे येतात म्हणले, तू नरकात जाशील म्हणले. नरकात काय काय असतं? काही असो का नसो म्हणले, फक्त मोबाईल आणि त्याचं नेट पॅक असलं तर आम्ही नरकात पाठवू, नाही तर कुठे पाठवा म्हणले, आम्हाला काही अडचण नाही म्हटलं. तसे आपल्या मनात असे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्या प्रश्नांचा विचार करून पक्षकारांनी हे तयार केलेलं आहे, आणि हे एकदा पाहिलं का कोणते प्रश्न निर्माण व्हायला काही कारणच होत नाही. प्रश्न निर्माण होऊ शकतं. यदा कदाचित त्यांनी हे पक्षकारांनी असे जर फोड करून आपल्याला सांगितलेलं नसतं, तर त्या फक्त सूत्राच्या अर्थाने आपल्याला मनात प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे. ही रचना चालू आहे, पद्धत चालू आहे, प्रक्रिया चालू आहे, आणि मग असं होऊ शकतं. एक कल्पना आपल्या मनामध्ये करतो आपण, कल्पकल्पना करत राहतो, त्यातून ते प्रश्न निर्माण होत राहतात. तर त्याचं उत्तर म्हणून या गोष्टी झालेल्या आहेत. तर दोघांनाही कळत नाही म्हटले, आणि दोघांना न कळता ही क्रिया अशा पद्धतीनं चालू असते. घेत 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 तो आता तो कुठपर्यंत आलेला आहे? भैरवापर्यंत आलेला आहे. त्यांनी रचलेलं आहे. आता पुढे बी विचित्र म्हणजे वेगवेगळे विकृती हे शब्द आले, तर ते विचित्र प्रकारे वेगळ्या पद्धतीनं ते मग रचत रचत तो हा जीव त्याचा प्रवास आता पुढं चाललेला आहे. ऑलरेडी प्रपंच रचतोय, पण कसं रचतोय आपल्याला अगोदर सांगितलं, आणि आता ती प्रक्रिया कशा पद्धतीने चालू आहे ती आपल्याला परत सांगताय. आलं लक्षात? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.